काय आहे तर मी त्यांना सांगितलं. तर ते म्हटले मला माहीत नाही, मी जरा माहिती घेतो आणि तुम्हाला 1-2 दिवसात सांगतो काय स्टेटस आहे ते. मी म्हटलं आता स्टेटस म्हणजे काय अपात्र ठरलेले आहेत, त्यात आम्ही अपील करणार आहे. अपील नगरविकास मंत्र्यांकडे असतं, पण तुम्हाला आणि त्यांना दोघांना भेटून सांगावं अशी त्यातली भाग आहे म्हणतं. नाही, मला कुणाची भेट झाली ते. मी हॉलमध्ये तिथे एकटाच होतो. बराच वेळ चहा घेतला मी आणि बराच वेळाने ती बाहेर आले. पण मग आता हा कोइन्सिडेंट मानायचा का की तुम्ही मला माहित नाही, मला कसं कळणार कोण आहे ते, कोणाशी चर्चा करत होते याची मला काही माहिती नाही. मी घरी आल्यानंतर फुटबॉलची मॅच बघत बसलो होतो. त्या दरम्यान मधल्या काळात मला बरेच मेसेज आले की टी व्हीवर अशा बातम्या चालू आहेत. मग मी म्हटलं तुम्हाला रात्री त्रास द्यायला नको, सकाळीच बोलू. मग याच्या आता पुन्हा विलिनीकरणाच्या ज्या काही चर्चा सुरू झालेल्या आहेत त्याचा आणि काही संबंध नाही. ईश्वरपूर आमचं शहर जे आहे त्याच्या नगराध्यक्ष पदाचा निर्णय हा चुकीचा झालाय एवढंच मला त्यांच्या कानावर घालायचं होतं आणि दुसरं कोणतंही काम नव्हतं. त्यामुळे माझ्याकडे कुठला कागदही नव्हता. मी त्यांच्याकडे काही निवेदन दिलं वगैरे अशी काही भानगड नाही. मी जाऊन त्यांच्याशी बोललो. ते बऱ्याच वेळाने बाहेर आले, कारण त्यांनी बाहेर आले मला सांगितलं सॉरी माझं जरा मीटिंग चालू आहे पण काय सांगा. मग मी त्यांना सांगितलं. सांगून भेट झाल्यावर मी निघून आलो. त्या पलीकडे कोणती चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ना. अशी चर्चा आहे की तुमची आधी प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंसोबत बैठक झाली, याच्या आधी पण बैठका झाल्या विलिनीकरणासंदर्भात आणि मग मुख्यमंत्र्यांसोबत एकत्रित चर्चा झाली अशी नाही. एक तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी माझी कधी भेट झाली नाही. या ज्या चर्चामध्ये पेपरला आलं होतं की आम्ही कुठंतरी भेटलो वगैरे एका वर्तमानपत्राने, अशी कोणती भेट झाली नाही. आणि याच्यात कोणताही म्हणजे विलिनीकरण वगैरे ह्याची चर्चा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबलेली आहे, भविष्यातही ते होणार नाही. अजितदादांच्या निधनानंतर अशी कोणतीही चर्चा कुणावरही आमची झाली नाही. त्यामुळे ती थांबली आहे हा शब्द वापरण्याची गरज नाही, कारण चर्चाच सुरू झालेली नाही ना. म्हणजे सुरू होतं ते थांबतं. त्यामुळे दादांच्या निधनानंतर सीन वेगळा आहे. विनोद तावडेंच्या मी खुलासा केला होता विधानसभा चालू असताना. जॉईंट पार्लमेंटरी कमिटी चालू होती. ओबेरॉयला वरच्या मजल्यावर एका बाजूला मीटिंग होती, दुसऱ्या बाजूला अशी गोल गोल टेबल मांडून बँकर्स जे आलेले, फायनान्सची मीटिंग होती ती, बँकर्स जे आलेले ते दुसऱ्या बाजूला बसलेले. तिथं मी जाऊन, मला सुप्रियाताईंनी सांगितलं तिथे या, आम्हाला दुसऱ्या पक्षीय कारणासाठी भेट पाहिजे होती. तिथं मी जाऊन बसलो. त्यातले विनोद तावडे साहेब होते, त्यांच्यावर कॉफी घेतली. अशा काही बातम्या चालतात की अर्थमंत्री पद अजून रिक्त आहे, तर जयंत पाटील यांची वर्णी अर्थमंत्री पदासाठी लागेल. नाही, असं आहे की मी कशाचाच विचार केलेला नाही. तुम्ही माझ्यापेक्षा इतका पुढे का विचार करताय? तुम्ही एक तर मुख्यमंत्र्यांचा खाते वाटपाचा अधिकार आहे, तोही तुम्ही हिरावून घ्यायला लागलेला, तो त्यांचा अधिकार आहे. आणि माणूस गेला तर होईल ना. आम्ही सगळे राष्ट्रवादी, शरद पवार साहेबांच्या मागं सगळे खासदार आमदार एकच संघ आहोत. त्यामुळं मला हे बऱ्याच वेळेला दुःख वाटतं की वारंवार अशा चर्चा प्रसारमाध्यमातून का येत आहेत. ईश्वरपूरच्या ज्या जागेसंदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेला होता, तुम्ही म्हणाला की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न केलेले होते. तो जमिनीचा जो विषय आहे तो महसूल मंत्र्यांच्या अखेरीत येतो का, आणि जर असेल तर त्यांच्याशी चर्चा करण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला होता? नाही, महसूल मंत्र्यांच्या अखेरीत तो विषय येत नाही. तो नगरपालिकेचा विषय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच येतो, हे मलाही माहीत होतं. आणि त्यासाठी त्यांच्या भेटीची काल आमचे नगराध्यक्षही आलेले, भेटीची प्रयत्न केला, पण ते त्यांचा फोनच बंद होते. मग नंतर कळलं की दिल्लीला रवाना झालेत ते. आणि त्यानंतर मग नगराध्यक्षच खरं माझ्यावर येणार होते, पण बराच वेळ झाला, भेटीची वेळ मिळाली नाही.
मग मी नगराध्यक्षांना म्हटलं आज काय भेटायची शक्यता दिसत नाही, तुम्ही जावा. आणि त्यानंतर मला ते अटल सेतूच्या पलीकडे गेल्यावर मला कळलं की आपण 10:15 10:30 आलात तर चालेल. मग मी तिकडे गेलो. गेले काही दिवस खूपच योगायोग घडतायत का? म्हणजे प्रफुल्ल पटेल यांचं हे वक्तव्य की राष्ट्रवादीमध्ये त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये माहित पोकळी नाही. निर्माण झाली आहे. त्यानंतर त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना नोटीस बजावली जाणार, त्यानंतर तुम्ही भेटायला जाणं थोड्या वेळाने हे सगळं नाही, असं आहे, मला दुसऱ्या पक्षावर बोलायचा काही अधिकार नाही. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. माझ्या पक्षात अंतर्गत कोणतीही घालमेल नाही, सगळे शांत आहेत आणि आम्ही सगळे एकत्रित आहोत. त्यामुळं दुसऱ्या पक्षांवर मी बोलणं योग्य नाही. आणि कालच्या भेट जी आहे, आता हे आपण ज्यांचा उल्लेख करताय ते दोघं जर मला भेटले असते तर मी तुम्हाला सांगितलं असतं हो भेटले म्हणून. भेटच झाली नाही तर मी हो तर कसं म्हणू. त्यामुळं माझा काही त्यांच्याशी संपर्क होण्याचा प्रश्न यापूर्वी नाही. सुप्रियाताईंच्या लग्नात मात्र हे दोघंही आलेले होते. दोघांची माझी 5 मिनिटं उभ्या त्यांचं स्वागत आम्ही सगळ्यांचंच करत होतो, त्यावेळी त्यांची भेट झाली. दुसरं म्हणजे डिलिमिटेशनचा आहे. डिलिमिटेशनच्या बिलाला राष्ट्रवादी पक्षाकडून समर्थन दिलं जाणार आहे अशी माहिती आहे. तुमच्याकडे काही अपडेट्स त्या संदर्भात? आमची ते 8 खासदारांची जी एकत्रित आहेत ते सुप्रियाताई त्यांचं नेतृत्व करतात. सुप्रियाताईंच्या वरती जबाबदारी आहे. डिलिमिटेशनचं बिल, 1 नेशन 1 इलेक्शनचं बिल, 2-3 महत्त्वाची बिलं येणार आहेत. तर सुप्रियाताई मध्ये आधी सांगत असतात हे असं चाललेलं आहे. तर त्या सुप्रियाताई त्याचं धोरण ठरवतील असा आम्हाला विश्वास आहे. त्यांची महिलांच्या आरक्षणाच्या बद्दल विशेष आग्रही त्या नेहमीच राहिलेल्या आहेत. त्यामुळं कदाचित त्या बाबतीत त्यांच्या स्तरावर निर्णय होईल काही. पण सर, मतदारसंघाच्या पुनर्रचने संदर्भात जर घटना दुरुस्ती विधेयक आलं तर मग त्या संदर्भात पक्षाची भूमिका सकारात्मक राहील? नाही, आता काय हे बिल संसदेत येणार आहे. मी विधानसभेचा सदस्य आहे, त्यामुळं मी संसदीय कामकाजाविषयी बोलणं हे त्यांच्यात हस्तक्षेप केल्यासारखं होईल. पक्ष पक्षाची जी काही चर्चा झालेली आहे, पक्ष म्हणून जी भूमिका आहे ती पक्षाचे त्या आमच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत त्या ठरवतील ना. मी त्यांच्या अधिकारावर हस्तक्षेप करणं हे एथिकली नॉट करेक्ट. सर, हिंदी में बताइए कि मराठी में पूरा करते पहले हो गया. सर, बीते दिनों आपकी मुलाकात विनोद तावड़े से होती है, उसके कुछ दिनों बाद आप मुख्यमंत्री से मुलाकात करते हैं. ऐसे में सियासी गलियारों में कई तरह की चर्चा जो है वो चल रही है. चर्चा एक सबसे आम चर्चा जो है वो ये है कि एनसीपी शरद पवार गुट एनडीए के करीब होना चाहती है, इसीलिए जयंत पाटिल साहब जो है लगातार मुख्यमंत्री से मुलाकात कर रहे हैं और तालमेल बिठाने की कोशिश कर रहे हैं. क्या स्पष्टता है? लगातार कब मैं मिला उनको? मैंने मेरे मतदार संघ में एक समस्या थी. वो नगराध्यक्ष को अवैध ठहराया गया जो 7,000 वोटों से चुन के आया. उसके बारे में मुझे मुख्यमंत्री जी को मिलना और एकनाथ शिंदे साहब को मिलना आवश्यक था. एकनाथ शिंदे साहब दिल्ली चले गए, मुख्यमंत्री जी यहाँ पे मौजूद थे. मैंने टाइम मांगा, उन्होंने टाइम दिया. उन्होंने मेरे से मुलाकात की 5-10 मिनट. मैं मुझे जो कहना है उनको कहा और मैं वापस आया. मेरे को मुख्यमंत्री जी के साथ पॉलिटिकल चर्चा करने का कोई अवसर नहीं मिला, ना तो मैं कोई कोशिश की. एनसीपी को लेकर जो बातें चल रही है, शरद चंद्र पवार पार्टी को लेकर बातें चल रही है,